आता बातमी जळगावमधून जळगावच्या अमळनेरमध्ये शासकीय रुग्णालयातील असुविधा तसंच अस्वच्छतेचा एक धक्कादायक वास्तव समोर आलेला आणि रुग्णालयामध्ये रुग्णांवरती उपचारानंतर उघड्यावरती पडलेल्या इंजेक्शनसह सलाईन हे तसेच पडून आहेत आणि मेडिकल वेस्टेज तसंच अस्वच्छतेमुळे महिलांसह चिमुकल्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असल्याची भीषण परिस्थिती समोर आली आहे। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त केली जाते आणि या सगळ्या प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। रुग्णालयाच्या सुरुवातीलाच स्वच्छतेचे निकष पाळण्याच्या सूचना फलक लावण्यात आलेले आहेत, मात्र रुग्णालयाची सध्याची परिस्थिती पाहता सरकारी रुग्णालयच आता व्हेंटिलेटरवरती असल्याचं स्पष्ट दिसत आहे। तर रुग्णालयातील या भीषण वास्तवाची कबुली खुद्द वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील दिली आहे। तसंच सुविधांकडे लक्ष देऊ त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न राहील असंही कामचुकार कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणार असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान नेमकी या ठिकाणी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। या ठिकाणची विदारक परिस्थिती आपण आज न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून अख्ख्या जनतेला दाखवणार आहोत। नेमकी ही परिस्थिती काय आहे, मी या जळगावच्या अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या या प्रवेशद्वारावरती आहे आणि या प्रवेशद्वारावरती भलं मोठं फलक या ठिकाणी लावलेलं आहे की रुग्णालयातील स्वच्छताचे वेळापत्रक आणि या वेळापत्रकाचं जर नियोजन केलं तर सोमवारी वार्ड दररोज स्वच्छता करणे, मंगळवारी पंखे साफ करणे, बेड सफाई, लॉकर्स पुरणे, अशा विविध खिडक्या दरवाजे याची साफसफाई करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेलं आहे। मात्र आपण या स्त्रीरोगांच्या या ठिकाणची जो वार्ड आहे या ठिकाणची विदारक परिस्थिती पाहूया की या प्रवेशद्वारावरचं हे जे दार आहे हे पूर्ण दार हलता आहे आणि या ठिकाणचा काच या ठिकाणची कडी कोळंडे या ठिकाणी पूर्ण नास्तनाबूत झालेले आहे। दुसरीकडे त्याच बाजूचा विचार केला तर या ठिकाणी रुग्णांना थंड हवा मिळावी, लाईट गेल्यावरती कुठेतरी अंधार पडू नये यासाठीच या इन्व्हर्टरची व्यवस्था करण्यात आलेली। मात्र या इन्व्हर्टरवर जर बघतोय तर किती धूळ साचलेली असेल, तब्बल 2 वर्षापासून हे इन्व्हर्टर किंवा या बॅटऱ्या साफ झालेत का नाही हे देखील माहित नाही। मात्र त्याच्याच बाजूला जर खालच्या पद्धतीचा विचार केला, हे बायो वेस्ट आहे, स्टेशनरी दिसते, काही सलाईनचे बॉक्स दिसत आहेत, असे धुळकाट पडलेले आहेत। दुसरीकडे हे जे ट्रे आहे या ट्रे मध्ये सलाईनच्या बॉटल्स आहे आणि या सलाईनच्या बॉटलच्या माध्यमातून रुग्णांना या कुठेतरी उपचार पद्धती घेतली जाते। मात्र हे सलाईनची बॉटल किती धुडकाट पडलेली आहे हे विदारक चित्र दाखवण्याचं हे 4 ट्रे मध्ये विविध प्रकारचे सलाईन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। मात्र हे किती दिवसाचे आहे, किती धुडकाट पडलेले आहे याचं एक विदारक चित्र आपल्याला दिसत आहे। हे बायोवेजची हे थैली आहे, पिशवी आहे, हे या बायोवेजच्या पिशवी खाली पडलेली आहे। मात्र दुसरीकडचा जर विचार केला, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये उष्माघात कक्ष स्थापन करावं असे सक्त आदेश दिले असताना मात्र या ठिकाणी फक्त उष्माघात कक्षाचं हे फलक लावण्यात आलेलं आहे। या फलकाच्या बाजूला कुठलेच उष्माघाताची रुग्ण आले तर या ठिकाणची कुठलीच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही। दुसरीकडचा विचार केला तर हे बायो वेस्टची पिशवी आहे, ही पिशवी खाली आहे आणि ही ट्रीवर ठेवण्यात आलेली। मात्र त्याच्या बाजूला हे कचरा कुंडी जर बघितली तर या वार्डातील जे बायो वेस्ट आहे ते बघा आपण कशा पद्धतीने दिसतंय। या ठिकाणी सलाईन असेल, इंजेक्शन असेल किंवा इतर साहित्य असेल, हे संपूर्णपणे एकाच ठिकाणी बायोवेस्टची थैली उपलब्ध असून देखील या ठिकाणी धुडकाट पडलेली आहे आणि हे तिन्ही कचरा कुंड्या भरल्यानंतर या ठिकाणचं बायोवेस्ट जमिनीवर पडताना दिसतंय। मात्र त्याच्याच बाजूला जर विचार केला तर हे इंजेक्शन आहे, रुग्णांना विविध उपचारापासून बचाव करण्यासाठी या बायोवेस्टच्याच बाजूला या ठिकाणी हे इंजेक्शनचे साधनं आहे, औषधीचे साधनं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। अशा पद्धतीची दुरावस्था आपण जर बघतोय तर या अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आपल्याला दिसून येत आहे। दुसरीकडचा विचार केला तर या ठिकाणी हे रुग्ण या स्त्रीरोगांचं एक स्त्रीरोगाचं महिलांचं हे वार्ड आहे। मात्र या महिलांच्या वार्डाची परिस्थिती आहे विदारक आहे। एकीकडचा विचार केला तर या ठिकाणी या आजीबाई आहे, तब्बल 3 दिवसांपासून या ठिकाणी या त्यांच्या मुलीला घेऊन या ठिकाणी भरती आहे। त्यांच्या बाजूला जो हा बेड आहे या बेडचा विचार केला संपूर्णपणे तुटलेला हा बेड आपण बघू शकतो दुसऱ्यांच्या माध्यमातून आणि त्याच्याच बाजूला बघतोय तर घाणीचं मोठं साम्राज्य असलेल्या या रुग्णालय परिसराची बिकट अवस्था आपण या न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून या जनतेला दाखवणार आहोत। दुसरीकडचा विचार केला तर महिला वार्डातील ही जी सलाईन आहे यावरती रुग्णावर उपचार होतात, मात्र त्याच्या खालीच जमिनीवरती सलाईन पडलेला आहे। मेन जे मी दाखवणार आहोत की उष्माघात कक्ष जर या ठिकाणी म्हटला आहे तर हा फक्त कूलरचा सांगाडा आहे, दाखवण्यापुरता हा सांगाडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी पंखा असेल किंवा कूलरची तर मशीन ही कुठे गेली
हा देखील प्रश्न आता या ठिकाणी जनतेला दिसून येत आहे। एकीकडचा वार्डात थुंकू नये, घाण करू नये व स्वच्छता ठेवावी असा संदेश जर या ठिकाणी देण्यात आलेला आहे, मात्र दुसरीकडचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थुंकलेलं घाणीचं साम्राज्य असेल, इंजेक्शन असेल, सलाईन असेल, तुटलेल्या खिडक्या असेल, तुटलेले पंखे असेल, अत्यंत धूळ खात पडलेली ही सलाईन कित्येक महिने झाले या ठिकाणी लटकून पडलेली आहे। असं विदारक आणि भयावह चित्र आपण या जळगावच्या अंमळनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये बघत आहोत। एकीकडे प्रवेशद्वारावरती ज्या पद्धतीने स्वच्छता राखावी असं वेळापत्रक जर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, तर मात्र तशा पद्धतीची स्वच्छता या ठिकाणी झाली का, हा देखील ज्वलंत प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। ॲक्च्युली आता ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धन म्हणून उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे वरती, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज ब्लॉकेज झालेले आहेत। तर आपण तसं बांधकाम विभागाला पत्र दिलेलं आहे, त्या अनुषंगाने ड्रेनेज मोकळे करून आपण ते बाथरूम पूर्वत करणार आहोत। 2 बाथरूम तरी सद्यस्थितीत वर्किंग आहेत। सध्या वरती बांधकामाचं थोडी घाण असल्यामुळे थोडी असुविधा होते, पण 2-3 महिन्यात बांधकाम पूर्ण झाल्यावर आपण नक्कीच त्यात काहीतरी सुधारणा करू। श्वासोद्धी का स्वच्छता का केली जात नाही? गेटवरच वेळापत्रक लावले तुम्ही, त्याला कोण कारणीभूत आहे? नक्कीच या गोष्टींकडे यापुढे लक्ष दिलं जाईल आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर ज्या काही त्रुटी आणि सुधारणा करायच्या आहेत त्या करून या ज्यांनी स्वच्छता केली नाही त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? नक्कीच सर। डॉक्टर म्हणून तुम्ही जबाबदार आहात असं तुम्हाला वाटतं का? हो सर, जे कर्मचाऱ्यांनी काम सुधारपणे केलं आहे त्यांच्यावर योग्य ती शासकीय कार्यवाही करण्याचा आम्ही प्रयत्न करू। मुलुक महाराष्ट्र